ओके. आता बघा काय दिलंय. ए व्हेकल विदाउट पॅसेंजर. टेस्लाचे आहे वाटतं. विदाउट ड्रायव्हर म्हटले काय? नाही, पॅसेंजर म्हटले. मुव्हिंग ऑन फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल रोड. आता फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल रोड म्हणजे अ स्मूथ सरफेस. म्हणजे इथं याचा अर्थ काय, याला आपण फोर्स सिस्टीमनं सॉल्व्ह एफबीडी ड्रॉ करून फोर्स सिस्टीमनं सॉल्व्ह करायचा नाही हा प्रॉब्लेम. याचा अर्थ आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बाय इक्वेशन ऑफ मोशन. ह्या लाईनचं मिनिंग. इज इट क्लिअर? मग फोर्स सिस्टीम म्हणजे पुढच्या टॉपिक मध्ये लॉज ऑफ मोशन मध्ये. इज इट क्लिअर? रोड विथ वेलॉसिटी यू, म्हणजे ती व्हेकल एका रोडवर मूव्ह आले विथ हाऊ मच वेलॉसिटी यू, कॅन बी स्टॉप ऍट डिस्टन्स डी. म्हणजे आफ्टर ट्रॅव्हलिंग डिस्टन्स डी ती स्टॉप झाली, वेलॉसिटी काय आली? 0. बरोबर, स्टॉप म्हणजे 0 ना. त्यानंतर पुढची केस वाढवली तिने. नाउ 40% ऑफ वेट इज ऍडेड. इफ रिटार्डेशन रिमेन्स सेम, retardation remains same, stopping distance at velocity u. म्हणजे पुढच्या केसला वेलॉसिटी यूज आहे. वेलॉसिटी काय? यूज आहे. डिस्टन्स विचारलंय, स्टॉपिंग डिस्टन्स विचारलंय. ओके, बघा लक्ष द्या. सेकंड केस मध्ये इनिशियल वेलॉसिटी यूज आहे, बरोबर. फायनल वेलॉसिटी 0 आहे. अँड फॉर दॅट आपल्याला फाइंड करायचं D1 स्टॉपिंग डिस्टन्स. ओके, इन टर्म ऑफ इनिशियल डी. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा डी साठी, म्हणजे एस टाइम नाही आहे म्हणून मी कंबाईनली इक्वेशन लिहितो. व्ही स्क्वेअर, टाइम नाही ना, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू वॉट? यू स्क्वेअर प्लस 2AS. बरोबर. व्ही किती आहे? 0. यू आहे, बरोबर. 2 ऍक्सलरेशन हे मायनस आहे. इज इट राईट? कारण वेलॉसिटी कमी झाली ना, म्हणजे डी ऍक्सलरेशनचं रिटार्डेशन झालं. अँड डिस्टन्स आहे डी, बरोबर. म्हणजे काय झालं? टॉईस एडी इज व्हॉट? यू स्क्वेअर. बट दोन्ही केसला यामध्ये यू स्क्वेअर सेम आहे. दोन्ही केसला यू स्क्वेअर सेम आहे ना, म्हणजे टॉईस एडी किंवा एडी इज यू स्क्वेअर बाय 2. काय? कॉन्स्टंट आहे. यू स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ना दोन्ही केसला. म्हणजेच काय, आपल्याला जे डी फाइंड करायचं आहे दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? रिटार्डेशन. हा पार्ट काल सगळ्यांना की जे डी फाइंड करायचं आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिटार्डेशन आहे. मग तुम्ही म्हणाल की ही तर रिटार्डेशन कॉन्स्टंट ठेवलंय, रिटार्डेशन रिमेन्स सेम. रिटार्डेशन सेम आहे, म्हणजे रिटार्डिंग फोर्स सेम आहे. इज इट क्लिअर? बघा आता लक्ष द्या, मी काय म्हणतोय बघा. इथं फ्रिक्शन फोर्स घेऊ नका असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे काय, ही बॉडी इनिशियल यू ची फायनल काय आली? 0 झाली का? तर आपण ब्रेक दाबला. ओके, रिटार्ड काय तर इंजिन बंद केलं. इंजिन बंद केल्यामुळे एक रिटार्डिंग फोर्स ऍक्ट होतोय जो मोशनला अपोज करतोय. बाय न्यूटन सेकंड लॉ फोर्स काय असतोय? मास इंटू व्हॉट? एक्सलरेशन. पण त्यांनी ह्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय
की हा फोर्स कॉन्स्टंट राहिलाय. हा फोर्स, दिस फोर्स इज कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट आहे. बघा, आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी ए पाहिजे आहे दोन्ही केसचं. इज इट क्लिअर? ए पाहिजे आहे. इज इट राईट? मग हा फोर्स कॉन्स्टंट म्हणजे एम ए कॉन्स्टंट. कळालं? म्हणजे ए कशावर डिपेंड आहे? मासवर. बरोबर? तर पहिलं वे मास एम म्हटलं, पहिल्या केस मधलं मास जर मी एम म्हटलं, दुसऱ्या केस मध्ये मास किती असणार? काय दिले मध्ये बघा, 40% ऑफ वेट ऍडेड. वेट डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. आपण जी ऍड करू शकतो, जी रिमेन सेम राहिलं. काय कळतं ना सगळ्यांना? वेटचा फॉर्म्युला काय? एम जी. ह्यामधलं जी कॉन्स्टंट आहे, वेट कशावर, मास कशावर डिपेंड आहे? वेटवर. 40% ऍड केलं, 40% ऍड केलं म्हणजे पहिलं मास मी जर एम म्हटलं तर 40% ऍड केलं तर सेकंड मास M1 म्हणतो मी. याला काय हे काय होणार? एम मध्ये 40% ऍड केलं म्हणजे किती आलं मॅथमॅटिकली? 1.4 एम. झालं? 40% वाढलं ना, मग 40% आपण लिहितो कसं? 1.4. 50% वाढलं तर 1.5. अंडरस्टूड? ले झालं तर मायनस. हे कळलं सगळ्यांना? मी मास का ऍड करवलोय? कारण हे दिले रिटार्डेशन कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट आहे. फोर्स कॉन्स्टंट आहे म्हणजे काय? एम ए कॉन्स्टंट आहे. एम ए कॉन्स्टंट आहे, बट मास तर यांनी चेंज झाले म्हणून सांगितलं. मग सेकंड केस मधला एक्सलरेशन डिपेंड्स अपॉन व्हॉट? मास. म्हणजे आता मी काय करणार? अप टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम आपल्याला ए मधलं रिलेशन पाहिजे, ए मधलं दोघांच्या. ओके, मग मी काय म्हणतो बघा, ए म्हणजे पहिली केस. पहिल्या केसचं बघा, लक्ष द्या. रिटार्डेशनला आपण ए म्हणतो. एच्या वेळी मास काय होतं? फर्स्ट केस यू V0. एच्या वेळी मास काय होतं? एम. सेकंड केस मध्ये यू आहे तसं यू, व्ही काय आलं? 0. मास काय आलं? मास झालं किती? हाऊ मच मास? M1. M1 किती झालं सेकंड केस मध्ये? 1.4 एम. 1.4 एम साठी आपल्याला त्याचा एक्सलरेशन फाइंड करायला पाहिजे. मग एक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? A1 फाइंड करायचं ना. A1 बाय A इज इनवर्स रिलेशन आहे. बिकॉज ए, पण आताच सांगितलं, परत एकदा लिहितो की ए इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? बरोबर. मग A1 बाय ए असं लिहिलं तर उलट लिहायचं, M1 बाय एम. इनवर्स रिलेशन आहे, उलट लिहिलं नाही मी. उलट लिहायचं म्हणजे पहिल्यांदा एचा एक्स मास किती? एम डिवाइड बाय व्हॉट? M1. इनवर्स. इनवर्स कळते ना सगळ्याला? एम किती आहे? मग M1 किती आहे? 1.4 एम. कळलं? मग A1 किती आलं? इट इज ए बाय 1. बरोबर आहे. मास वाढल्यामुळे त्याचं रिटार्डेशन कमी झालं. बरोबर. सो A1 इज ए अपॉन 1.4. ओके, आता परत प्रॉब्लेम करूया. आपल्याला ए का फाइंड करायचं होतं?
कारण डिस्टन्स D1 फाइंड करायचं होतं, बरोबर आहे का नाही? डिस्टन्स D1 फाइंड करायचं, इन टर्म ऑफ D फाइंड करायचं होतं. मग D आणि A चं इनवर्स रिलेशन आहे, राईट? मग बघा, मी लिहिलं वी हॅव D इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? A. मग D1 by D is इनवर्स A by A1. A किती आहे? A. आणि A1 किती आहे? A1 is A upon 1.4 will get cancel. मग किती आलं? 1.4. तर मग D1 किती आलं? 1.4 times is answer. 1.4 times T. Kala problem? Everyone, how it is solved? Is it clear?